बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा. बघा नंबर 16. कारभारी बापू हातनूरकर, उपकारभारी अजित दादा दायंगडे व पुजारी. भक्तानो, संत बाळूमामा बघा नंबर 16 मधील राजा नावाचा घोडा, उपकारभारी अजितदादा दायंगडे पुजारी यांच्या सहकार्यानं हे शहाजी चव्हाण मेजर साहेब, मांजरगाव तालुका करमाळा या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्ही गेले असता त्या कार्यक्रमामध्ये 21 वर्ष अन्न पाण्याचा त्याग करणारे मिरची बाबा आपल्याला भेटलेले आहेत. पाहूया आपण त्यांच्याकडून माहिती. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले. बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. भक्तांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यामध्ये एक मांजर गाव म्हणून आहे भक्तांनो, आणि त्या मांजर गावामध्ये आपण आलेलो आहे. या ठिकाणी संत बाळूमामा बग्गा नंबर 16 चे कारभारी बापू हातनूरकर व उपकारभारी अजय दायंगडे या पालखीतील राजा नावाचा घोडा आणि ज्यांनी आमंत्रित केला असे सद्भक्त मामांचे शहाजी नानासाहेब चव्हाण मेजर साहेब यांच्या शेतामध्ये आज योग आपल्यास आलेला आहे. सोबत माझे जाणकार महाराज मिरचीवाले बाबा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. भक्तांनो, आज खूप अंतरावरून या आनंद सोहळ्यात मामांच्या मेंढी माऊलीच्या पालखीचं आगमन ज्या ठिकाणी झालं होतं त्याच ठिकाणी आज चरण पादुकेचं स्थापना या महाराजांच्या मिरचीवाले बाबांच्या साक्षीनं त्यांचा षोडोपचारी अभिषेक संपन्न झाला. अगदी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण एकांतात बसलेलो आहे. भक्तांनो, सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी मेजर साहेबांच्या झालेला आहे. मामांचा निवास झालेला आहे. भक्तांनो, षोडोपचारे सर्व पूजा होऊन आपण या ठिकाणी एकांतात बसलेलो आहे. आणि हे आपले मिरचीवाले बाबा, तसेच दुसरे आपलं नाव सांगा. वल्लवपुरी बाबा. हां हां. हवानाथ. मिरची बाबांचा परिचय द्यायचा झाला हां तर मिरची बाबा 21 वर्षापासून हां पाणी, हां जेवण हां. त्याग केलेला आहे. बर. कारण बाळूमामांची शिकवण आहे त्यांना हां हां. जनतेचे कल्याण करण्यासाठी, हां हां. जनतेच्या भल्यासाठी बाबांनी हां. 21 वर्षापासून पाणी केलेलं नाही बर आणि जेवणही केलेलं नाही. बर. तर बाबा संध्याकाळी आहार काय घेतात असं प्रश्न पडत असेल हां तर बाबा संध्याकाळी 250 ग्रॅम म्हणजे पावशेर मिरची हां आणि थोडंसं शेंगदाण्याचं पूड हां त्याचा मिक्स करून सर्वांना संध्याकाळी प्रसाद हां. म्हणून ते घेतात. बर आणि चहा 1-2-3 चहा होता दिवसामध्ये. बर असा बाबांचा आहार आहे. बर बाबा भरपूर असे महात्यागी बाबा आहेत. बर करमाळा तालुक्याचं आमचं भाग्य आहेत की असे बाबा आम्हाला मिळले. बर. बाबांचा आम्हाला परिचय भरपूर आहे. हो. बाबांचे खूप असे मोठे मोठे साक्षात्कार आहेत. बर. आव्हान आखाड्यात बाबा नागा बाबा आहेत हां. आणि ते आमचे ज्येष्ठ गुरु आहेत. बर. धन्यवाद. धन्यवाद. बाबाच्या नावानं चांग भलं. बाबांचं वय किती आहे आता? आता बाबांचं वय तरी 65 तर 70च्या आसपास आहे. 70 वर्षातली 21 वर्ष अन्न त्याग, अन्न त्याग, पाणी त्याग. पाणी त्याग, हा. 2 वस्तू त्याग आहेत. हो हो. अन्न पाणी त्याग आहे. चहा आणि मिरची. चहा आणि मिरची. हा. मिरची ओली का पिकलेली? हिरवी मिरची. हिरवी मिरची फक्त.
बघा भक्तांनो, गुरुचं शिष्य आपणास या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि हे सत्य आहे, कारण त्यांच्या सहवासामध्ये आपले या परीक्षा घ्या 100% सत्य आहे. माझे भाऊ साक्षी आहे या गोष्टी. आणि आमचे जोडीदार शहाजी नाना साहेब चव्हाण मेजर साहेब सुद्धा त्यांच्या सहवासात आहेत आणि त्यांनी मला ही अशी माहिती सत्य सांगितलेली आहे. आज त्यांची चरण सेवा बाबांची मिरचीवाले बाबांच्या सहवासात बसण्याचा योग मला आला. आणि आपले हे भक्त, आपलं नाव काय सांगा? पंडिता शिंदे, गाव मलतण, शिरूर. शिरूर तालुका. बघा, या ठिकाणावरून हे सद्भक्त या ठिकाणी आलेले आहेत. यांनी हा जे काय महत्त्वाचा पॉईंट सांगितला ते पण त्यांनी जाणलेलं आहे. आपलं नाव? पंडिता शिंदे, गाव मलतण, शिरूर. दोघं एकाच ठिकाणावरून आला होता. बघा, हे मेजर साहेबाच्या कार्यक्रमाला आलेले आहेत सद्भक्त आणि या ठिकाणी आपणासुद्धा योग आला. आज ह्यांच्या सहवासात आपण ही जी माहिती जाणलेली आहे ती सर्व सत्य असून आपण या ठिकाणी अनुभवलेली आहे आणि स्वतः त्यांच्या तोंडून पण ऐकलेली आहे. बोला जय बाळूमामा. च्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. नमो नारायण. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा.